Hello students, me Nate madam. Students, today we have to learn reminder theorem. In previous lecture, we learned value of polynomial. If we have given a polynomial and we substitute a number by variable, then we get the value of polynomial of that number, and this value is the remainder of that polynomial. आता बघा, आपण मागच्या तासाला काय बघितलं होतं की एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलच्या ऐवजी जर नंबर रिप्लेस केला तर आपल्याला त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळते. बघा, पी ऑफ एक्स हा समजा आपल्याला पॉलिनॉमियल दिला आहे x² + 2x + 2, समजा हा आपल्याला पॉलिनॉमियल दिला आहे आणि आपल्याला समजा एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेतली, रिप्लेस केली, तर आपल्याला पी ऑफ 1 मिळेल. पी ऑफ 1 काय मिळेल? 1² + 2 × 1 + 2. ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 1, 2 × 1 2 + 2, 1 + 2 + 2 5. तर हे 5 काय आहे? तर 5 आहे पी ऑफ 1. पी ऑफ 1 म्हणजे काय? तर ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू, ह्या पॉलिनॉमियलची एक्समध्ये x = 1 घेतल्यानंतरची ही व्हॅल्यू आहे. पी ऑफ 1 इज अ व्हॅल्यू ऑफ दॅट पॉलिनॉमियल. म्हणजे आपण अशा पद्धतीने वेगवेगळे पॉलिनॉमियल जर घेतले आणि त्यांच्यामध्ये समजा आपण इथे घेतलं y + 7 आणि आपण q ऑफ 2 काढला, 2 + 7 ही काय आली 9. तर q ऑफ 2 = 9 हे काय आहे? तर हे आहे व्हॅल्यू ऑफ दिस पॉलिनॉमियल. ह्या पॉलिनॉमियलची ही y = 2 असतानाची व्हॅल्यू आहे. म्हणजेच आपण पॉलिनॉमियलमध्ये जर व्हेरिएबलला रिप्लेस करून दुसरी एक नंबर रिप्लेस केला आणि कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला त्या पॉलिनॉमियलची काय मिळते? व्हॅल्यू मिळते. त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळते. आता ही पॉलिनॉमियलची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आणि हा जो पॉलिनॉमियल आहे याचा रिमाइंडर, याच्यामध्ये एक रिलेशन आहे. बघा, मी काय सांगते ते नीट ऐका. हा जो पॉलिनॉमियल असतो, जो पॉलिनॉमियल आपण घेतो, त्या पॉलिनॉमियलची जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती व्हॅल्यू म्हणजे ह्या पॉलिनॉमियलचा रिमाइंडर असतो. रिमाइंडर म्हणजे डिव्हिजन करावी लागते. ओके रे? रिमाइंडर म्हणजे काय? आता समजा आपण हा पॉलिनॉमियल घेतला x² + 2x + 2, याचं आपण डिव्हिजन करायला घेतलं आणि आपण कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली? x = 1. x = 1 म्हणजेच काय? x - 1 = 0. मग हा x - 1 जर आपण डिव्हायझर घेतला आणि हे जर डिव्हिजन आपण केलं तर आपल्याला काय रिमाइंडर मिळेल? 5 रिमाइंडर मिळेल. हे जे आहे हा आहे रिमाइंडर थेरम. म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू त्या पॉलिनॉमियलचा काय असतो? रिमाइंडर, बाकी असते. आणि डिव्हायझर कोण असतो? तर जी तुम्ही व्हॅल्यू घेता, रिप्लेस करता व्हेरिएबलची, ती व्हॅल्यू आणि तो व्हेरिएबल यांच्यामधलं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचं रिलेशन असतं. म्हणजे जर x = 1 असेल तर x - 1 हा काय झाला? त्याचा डिव्हायझर झाला. आणि पॉलिनॉमियलला ह्या डिव्हायझरने डिव्हाइड केल्यानंतर जो रिमाइंडर मिळतो तो रिमाइंडर हा असतो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे जर समजा तुम्हाला सांगितलं की रिमाइंडर काढा, फक्त आपल्याला सांगितलं की रिमाइंडर काढा, पी ऑफ एक्स दिलाय तुम्हाला 3x² + x + 7 आणि तुम्हाला सांगितलं x + 2 ने डिव्हाइड करा, x + 2 ने डिव्हाइड करा आणि कोशंट काढू नका, फक्त रिमाइंडर काढा. तर फक्त जेव्हा रिमाइंडर काढायचं असतं तेव्हा डिव्हिजन न करता आपण ह्या पी ऑफ एक्स मध्ये एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं? इथं +2 आहे, -2 सबस्टिट्यूट करायचं आणि p - 2 हा जो काय येईल तो काय असणार आहे? याचा रिमाइंडर असणार आहे.
तर एकूण काय लक्षात ठेवा की व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज द रिमाइंडर ऑफ दॅट पॉलिनॉमियल अँड डिव्हायझर इज द व्हॅल्यू रिप्लेस द व्हेरिएबल अँड दॅट व्हेरिएबल इज ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. आपण आता रिमाइंडर थेरम प्रूव्ह करूया. अगदी सोपा आहे तो थेरम, नीट लक्ष द्या. हा रिमाइंडर थेरम आहे. तो रिमाइंडर थेरम प्रूव्ह करण्यापूर्वी आपण युक्लिडचे पोस्ट्युलेट्स मॅथ्स 2 मध्ये बघितले. तर मॅथ्स 1 मध्ये पण युक्लिडचं एक पोस्ट्युलेट्स आहे. ते पोस्ट्युलेट्स असं आहे की जर समजा आपण डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा काय आहे, याला म्हणतात युक्लिड्स डिव्हिजन लेमा. लेमा म्हणजे प्रॉपर्टी त्याची. युक्लिडची ही युक्लिडनी हा डिव्हिजन लेमा ही डिव्हिजनची प्रॉपर्टी सांगितलेली आहे आणि म्हणून याला युक्लिड्स डिव्हिजन लेमा असं म्हणतात. तर हा युक्लिड डिव्हिजन लेमा आपण या थेरममध्ये यूज करणार आहोत. ओके, आता आपण थेरम बघू काय आहे. थेरम काय आहे बघा. इफ द पॉलिनॉमियल पी एक्स इज डिव्हायडेड बाय एक्स प्लस ए देन द रिमाइंडर इज पी ऑफ मायनस ए means it is same as the value of the polynomial p of x for x is equal to minus a. म्हणजे जर समजा आपण p of x या पॉलिनॉमियलला जर समजा आपण x प्लस a ने डिव्हाइड केलं, समजा आपण x प्लस a ने डिव्हाइड केलं. एकच मिनिट. समजा p of x आपला काय आहे, पॉलिनॉमियल आहे आणि त्याला आपण कशाने डिवाइड केलं, एक्स प्लस एने. तर याला आपण जर एक्स प्लस एने डिवाइड केलं तर इथे काहीतरी कोशंट येईल. आपण समजा क्यू ऑफ एक्स म्हणूया आणि इथे काय येईल, रिमाइंडर येईल. आपण त्याला आर ऑफ एक्स म्हणूया. तर हा जो रिमाइंडर असतो, हा रिमाइंडर म्हणजे काय असतो, तर हा रिमाइंडर म्हणजे ह्या ह्या एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मायनस ए टाकून मिळणार. म्हणजे पी ऑफ एक्स मध्ये जे एक्सची व्हॅल्यू जर आपण मायनस ए घेतली तर जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल तो काय आपला असतो, रिमाइंडर असतो. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की पी ऑफ एक्सनी जर पी ऑफ एक्सला जर एक्स प्लस एने डिव्हाइड केलं तर त्याचा रिमाइंडर पी ऑफ मायनस ए असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पी ऑफ एक्स कुठल्याही पॉलिनॉमियलला जर आपण एक्स प्लस एने डिव्हाइड केलं तर त्या पॉलिनॉमियलमध्ये एक्सची व्हॅल्यू जर आपण मायनस ए घेतली तर त्या पॉलिनॉमियलची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे त्या पॉलिनॉमियलचा रिमाइंडर म्हणजे बाकी असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय, तर रिमाइंडर इज इक्वल टू पी ऑफ मायनस ए. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे डिव्हिडंड जर समजा आपण घेतला पी ऑफ एक्स, डिव्हायझर आपला आहे एक्स प्लस ए, नाही का, आपण एक्स प्लस एने डिव्हाइड करतोय. समजा आपला कोशंट आला क्यू ऑफ एक्स आणि रिमाइंडर समजा आपला आला आर ऑफ एक्स. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे थेरममध्ये, देन एक्सची व्हॅल्यू आपण मायनस ए घ्यायची. म्हणजे इथे प्लस असल्यामुळे एक्स इज इक्वल टू मायनस ए घ्यायचा. देन पी ऑफ मायनस ए ही जी व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू आणि आर ऑफ मायनस ए ही व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे हाच आपला काय असणार आहे, रिमाइंडर असणार. हा रिमाइंडर आहे. तर पी ऑफ मायनस ए म्हणजेच आपला काय असणार आहे, रिमाइंडर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर प्रूव्ह करूया आपण. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी ऑफ मायनस ए इज द रिमाइंडर म्हणजे आर ऑफ मायनस ए. लेट्स प्रूव्ह द थेरम युझिंग युक्लिड्स डिव्हिजन लेमा. आपण हा थेरम जो आहे तो कशाने प्रूव्ह करायचा आहे, युक्लिडच्या
डिव्हिजन लेमाने आपण तो प्रूव्ह करूया. युक्लिडचा डिव्हिजन लेमा काय आहे? आत्ता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की युक्लिडचा डिव्हिजन लेमा काय आहे. तर युक्लिडचा डिव्हिजन लेमा आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा आहे युक्लिडचा डिव्हिजन लेमा. तो आपण इथे यूज करणार आहोत. इफ पी ऑफ एक्स इज डिव्हिडंड आपला इफ पी ऑफ एक्स इज डिवायडेड बाय एक्स प्लस ए अँड क्यू एक्स इज कोशंट अँड आर एक्स इज रिमाइंडर. आपण मग अशीच बघितलं की पी ऑफ एक्स आपला काय आहे? डिव्हिडंड आहे. नंतर एक्स प्लस ए काय? डिव्हायझर आहे. नंतर क्यू एक्स आपण क्यू ऑफ एक्स काय मानला आहे? कोशंट आणि आर ऑफ एक्सला आपण रिमाइंडर म्हटलं. तर युक्लिडचा डिव्हिजन लेमा काय म्हणेल? तर हा आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू हा कोण आहे? कोशंट. बघा डिव्हिडंड इज इक्वल टू हा कोशंट इंटू डिव्हायझर. तर कोशंट इंटू डिव्हायझर, डिव्हायझर इंटू कोशंट लिहिलं तरी चालतं. कोशंट इंटू डिव्हायझर हा आहे आपला डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. कारण इथे आपला डिव्हिडंड कोण आहे? पी ऑफ एक्स. कोशंट कोण आहे? क्यू ऑफ एक्स. नंतर डिव्हायझर कोण आहे? एक्स प्लस ए आणि रिमाइंडर कोण आहे? आर ऑफ एक्स. त्यामुळे हा आपण लेमा इथं लिहिला. ओके. आता जर समजा आपला जर डिव्हायझर 0 नसेल, समजा हा कधी कधी हा डिव्हायझर 0 येतो, कधी कधी तो 0 येत नाही. समजा इफ आर ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0, जर आर ऑफ एक्स जर 0 नसेल तर हा जो आहे आर ऑफ एक्स, तर हा काय असेल बघा. आर ऑफ एक्स म्हणजे आपल्याला बघा, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा एकच मिनिट तुम्हाला दाखवते. जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा कधी कधी रिमाइंडर काय येतो? 0 येतो. किंवा रिमाइंडर काय येतो? अशा पद्धतीने हा जसा आलेला आहे 8x + 2 हा असा, किंवा एखादा नंबर. म्हणजे तुमचा जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर काय येऊ शकतो? तो रिमाइंडर 0 येऊ शकतो. रिमाइंडर काय काय येऊ शकतो? 0 किंवा कॉन्स्टंट नंबर किंवा पॉलिनॉमियल. म्हणजे या तिघांपैकी आपला काय येऊ शकतो? तुमचा रिमाइंडर 0 येईल. कधी कधी काय होतं? तो एखादा कॉन्स्टंट नंबर येतो, म्हणजे 52, 53, 4, 5, -10 वगैरे. किंवा पॉलिनॉमियल पण येऊ शकतो. पॉलिनॉमियल कसा येऊ शकतो? तर आपण आताच मी तुम्हाला दाखवलं की तो आपला रिमाइंडर काय येऊ शकतो? पॉलिनॉमियल पण येऊ शकतो. दाखवते मी तुम्हाला. हा काय आला आपला रिमाइंडर? हा पॉलिनॉमियल आलेला 8x + 2 आणि इथे काय आलेला आहे? 0 आलेला आहे. कधी कधी आपला बघा इकडे आपण इथे काय आलेला आहे? 45 आलेला आहे. म्हणजे कधी कधी नंबर येईल. इथे 9 आलेला आहे. कधी कधी तो नंबर येईल, कधी कधी तो पॉलिनॉमियल येईल, कधी कधी तो 0 येईल. आता हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी शिकवताना की रिमाइंडर आला कसं ओळखायचं? तर नेहमी लक्षात ठेवा डिग्री ऑफ रिमाइंडर, म्हणजे याची जी डिग्री, याची डिग्री किती? 1 आहे. आता ही डिग्री नेहमी कशी असते? डिव्हायझरच्या डिग्रीपेक्षा लहान असते. बघा याची डिग्री 2 आहे आणि याची डिग्री 1 आहे. मग ही रिमाइंडरची डिग्री कशी असते? डिव्हायझरच्या डिग्रीपेक्षा लहान असते. ऑलवेज डिग्री ऑफ रिमाइंडर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिव्हायझर. हे तुम्ही लक्षात ठेवा. मागच्या तासाला मी सांगितलं तर आत्ता पण सांगते. कधी पण बाकी उरली असं आपण कधी म्हणतो? जेव्हा बाकी ही डिव्हायझरपेक्षा लहान असते तेव्हा बाकी उरली असं आपण म्हणतो. मग पॉलिनॉमियलमध्ये बाकी लहान आहे, रिमाइंडर लहान आहे डिव्हायझरपेक्षा. हे कशावरून ओळखायचं? तर डिग्रीवरून ओळखायचं. डिव्हायझरची डिग्री जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत बाकी आपली उरलेली नाही समजायचं. आणि एकदा का रिमाइंडरची डिग्री आपली लेस दॅन आली डिव्हायझरच्या डिग्रीपेक्षा तर आपला भागाकार संपला, रिमाइंडर आलेला आहे असं समजायचं. ओके. तर हे खूप महत्त्वाचं सेंटेन्स आहे. जर समजा रिमाइंडर 0 नसेल तर बाय रूल द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल RX इज लेस दॅन 1. आता इथे लेस दॅन 1 का म्हटलंय? आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये डिव्हायझर कोण आहे? आपल्या या एक्झाम्पलमध्ये डिव्हायझर आहे x + a आणि x + a ची डिग्री काय आहे? 1. आणि या x + a ची डिग्री 1 असल्यामुळे इथं लेस दॅन म्हटलंय. आता वाटल्यास मी इथं लिहिते लेस दॅन 1 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल RX इज लेस दॅन 1
मीन्स लेस दॅन इथं लिहिलंय नाही का, लेस दॅन 1 मीन्स डिग्री ऑफ एक्स प्लस ए. हां, 1 काय आहे, हा 1 कोण आहे, हा एक्स प्लस एची डिग्री आहे. आणि म्हणून आपला जो डिव्हायझर आहे तो एक्स प्लस ए आणि त्याची डिग्री 1 आहे. आणि म्हणून आपला जो रिमाइंडर येणार आहे, हा रिमाइंडर याची डिग्री 1 पेक्षा कशी असणार आहे, लहान असणार आहे. ओके, समजलं तुम्हाला. म्हणजे आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये डिव्हायझर एक्स प्लस ए असल्यामुळे, त्याची डिग्री 1 असल्यामुळे आपण जेव्हा डिव्हिजन करू तेव्हा आपला जो रिमाइंडर येणार आहे त्या रिमाइंडरची डिग्री ही लेस दॅन 1 असणार आहे. ओके, आता बघा, डिग्री लेस दॅन 1 आहे, मग किती असेल, लेस दॅन 1 म्हणजे किती असेल, 0. म्हणजेच काय, डिग्री आपल्या रिमाइंडरची डिग्री एकापेक्षा लहान आहे, म्हणजेच ती काय असणार आहे, 0 असणार आहे. देअरफॉर डिग्री ऑफ द रिमाइंडर इज इक्वल टू 0. म्हणजे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये डिव्हिजन केल्यानंतर जो रिमाइंडर आपला येणार आहे, हा रिमाइंडर कसा असणार आहे, हा रिमाइंडर 0 डिग्रीचा असणार आहे. आणि 0 डिग्रीच्या रिमाइंडरला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. आणि म्हणून डिग्री ऑफ द रिमाइंडर आर एक्स इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर आर एक्स इज काय असणार आहे, नंबर असणार आहे. आर एक्स कोण असणार आहे, नंबर. पॉलिनॉमियल असेल का, नाही, तो काय असणार आहे, देअरफॉर आर एक्स इज अ रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे कॉन्स्टंट. ओके, नाही, तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की नाही की रिमाइंडरची डिग्री कशी असू शकते, एक तर ती 0, रिमाइंडर काय असेल तुमचा, एक तर तो 0 असेल, किंवा तो कॉन्स्टंट असेल, किंवा तो पॉलिनॉमियल असेल. तर आपला रिमाइंडर इथे 0 नाही, आपण असं समजलेलं आहे. समजा आपला रिमाइंडर 0 नाही असं समजलं आहे, मग तो पॉलिनॉमियल तर येणार नाहीच आहे, कारण की त्याची डिग्री लेस दॅन 1 आहे. आणि लेस दॅन 1 डिग्री म्हणजे तो काय येणार आहे, तो कॉन्स्टंट नंबर येणार आहे. आणि कॉन्स्टंट नंबर म्हणजे कोण असतो, नंबर असतो. नंबर म्हणजे कोण, तर रिअल नंबर. आणि देअरफॉर आर ऑफ एक्स इज अ रिअल नंबर. म्हणजे आपला रिमाइंडर काय असणार आहे, रिअल नंबर असणार आहे. आता आर ऑफ एक्स जर रिअल नंबर असेल तर आर ऑफ मायनस ए इज ऑल्सो रिअल नंबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर आपण मायनस ए घेतली, आर ऑफ एक्स इज अ रिअल नंबर बट आर ऑफ मायनस ए इज ऑल्सो रिअल नंबर. हा रिअल नंबर आहे आणि आर ऑफ मायनस ए तो पण काय, रिअल नंबर आहे. पुट एक्स. आता आपण काय करूया, ह्या आपल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू ए टाकूया. एक्सची व्हॅल्यू काय टाकूया आपण, ए टाकूया. मायनस ए, कारण आपण एक्स प्लस एनी डिव्हाइड करतोय म्हणून मायनस ए टाकूया. आता बघा, पुट एक्स इज इक्वल टू मायनस ए इज अ इन इक्वेशन 1. पी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स प्लस ए प्लस आर ऑफ एक्स. आता इथे टाकूया मायनस ए. पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू क्यू ऑफ मायनस ए इंटू मायनस ए प्लस आर ऑफ मायनस ए. आता इथं पी ऑफ मायनस ए, क्यू ऑफ मायनस ए, मायनस ए प्लस ए काय झाला, 0 झाला, प्लस आर ऑफ मायनस ए. आता इथे क्यू ऑफ मायनस ए इंटू 0 काय येईल, 0 येईल. देअरफॉर पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू 0 प्लस आर ऑफ मायनस ए. आता पी ऑफ मायनस एची किंमत काय आली, आर ऑफ मायनस ए आली. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलेलं आहे की पॉलिनॉमियलची व्हॅल्यू, पॉलिनॉमियलची ही कोण आहे, ही आहे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू. मायनस ए असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आणि आपला रिमाइंडर कसा आहे, सेम आहे. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं की पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज डिव्हायडेड बाय एक्स प्लस ए. जर आपण पॉलिनॉमियलला एक्स प्लस एने डिव्हाइड केलं तर पी ऑफ मायनस ए ही जी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे याला आपण काय म्हणतो, ही आहे व्हॅल्यू ऑफ पी एक्स म्हणजे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलची ही जी व्हॅल्यू आहे तेच काय असतं, रिमाइंडर असतो. तर हा रिमाइंडर म्हणजेच पॉलिनॉमियलची व्हॅल्यू असते. ओके, समजलं तुम्हाला, डिड यू अंडरस्टँड काय काय केलेलं आहे आपण इथं. तर परत एकदा सांगते, आपण इथं युक्लिड डिव्हिजन लेमा वापरला आहे. आपला पी एक्स आहे डिव्हिडंड, एक्स प्लस ए डिव्हायझर आहे, क्यू एक्स आहे कोशंट आणि आर एक्स आहे रिमाइंडर. आता इथं युक्लिडचा डिव्हिजन लेमा काय म्हणतो, पी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स प्लस ए प्लस आर ऑफ एक्स. हां, आता आपण आपला रिमाइंडर 0 नाही असं समजूया. जर रिमाइंडर 0 नसेल तर काय होईल, देन बाय रूल द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल आर ऑफ एक्स इज अ लेस दॅन
डिग्री ऑफ एक्स प्लस ए. रिमाइंडरची डिग्री एक्स प्लस एच्या डिग्रीपेक्षा कशी असेल, लहान असेल. मग ती किती असेल, लेस दॅन 1 असेल. मग लेस दॅन 1 असेल म्हणजे किती असेल, 0 असेल. म्हणजेच आपण इथं काय ह्या सेंटेन्सवरनं आपण काय प्रूव्ह केलं की डिग्री ऑफ द रिमाइंडर म्हणजे आर ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग आता रिमाइंडर ची डिग्री जर 0 असेल तर हा रिमाइंडर जो आहे तो पॉलिनॉमियल असेल का, नाही. तर तो काय असणार आहे, कॉन्स्टंट नंबर असणार आहे. देअरफॉर आर ऑफ एक्स इज अ रिअल नंबर. मग आता आर ऑफ एक्स हा काय आहे, नंबर आलेला आहे. आणि आर ऑफ मायनस ए हा पण काय असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण मायनस ए घेतली तर ती पण काय येणार आहे, रिअल नंबरच येणार आहे. म्हणजे दोघं पण काय आहेत, रिअल नंबर आहे. आर ऑफ एक्स पण रिअल नंबर आहे, आर ऑफ मायनस ए पण रिअल नंबर आहे. आता बघा इथं व्हॅल्यू टाका आपण. इथं पी ऑफ एक्स इज इक्वल टू आपण युक्लिडचा डिव्हिजन लेमा लिहिलाय. पी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स प्लस ए प्लस आर ऑफ एक्स. आता आपण पी ऑफ मायनस एची किंमत काढूया. एक्सची व्हॅल्यू मायनस ए. पी ऑफ मायनस ए इज इक्वल टू क्यू ऑफ मायनस ए इंटू मायनस ए प्लस आर ऑफ मायनस ए. काय आलेलं इथे, हे आलं 0. मायनस ए प्लस ए 0 आले. मग क्यू ऑफ मायनस ए इंटू 0 पण 0 आलं. मग पी ऑफ मायनस एची व्हॅल्यू आली आर ऑफ मायनस ए. म्हणजे आपण इथं काय प्रूव्ह केलं, याचा काय अर्थ होतो की पॉलिनॉमियलची व्हॅल्यू म्हणजेच काय असतो, रिमाइंडर असतो. पॉलिनॉमियलची व्हॅल्यूज म्हणजे रिमाइंडर असतात. म्हणजे जर समजा आपण पॉलिनॉमियलला एक्स प्लस एने डिव्हाइड केलं तर त्या पॉलिनॉमियलचा जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर म्हणजे कोण असतो, तर पी ऑफ मायनस ए असतो. म्हणजे इथं एक प्लस ए असेल तर पी ऑफ मायनस ए असतो, वेअर ए इज अ रिअल नंबर. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. ओके. आता आपण जर ही एक्झाम्पल पण सोडवू शकतो. जर समजा तुम्हाला हा पी ऑफ एक्स दिलेला आहे तर त्याचा रिमाइंडर काढायचा असेल एक्स प्लस 2ने डिव्हाइड करून, तर फक्त काय करायचं, एक्सची व्हॅल्यू -2 घ्यायची आणि पी ऑफ -2 शोधून काढायचा. पी ऑफ -2 17 आलाय. म्हणजेच हा जो पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री त्याचा रिमाइंडर किती आलाय, 17 आलाय. म्हणजे आपण डिव्हिजन न करता रिमाइंडर काढू शकतो. कुठल्या थेरमनुसार, रिमाइंडर थेरमनुसार. म्हणजे फक्त त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची. ओके. तर रिमाइंडर थेरमनी आपण फक्त रिमाइंडर काढू शकतो. आणि ते अतिशय महत्त्वाचं वाक्य कुठलं आहे, तर डिव्हायझर हा नेहमी लिनियर असला पाहिजे, एक्स प्लस ए वगैरे असाच असला पाहिजे. तर तुम्हाला आजचा हा थेरम समजला. जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके.